नमो बुद्धाय मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात बदल घडवू शकते. आपण सर्वजण आजारपणाला त्रस्त आहोत. डोकेदुखी असो, शारीरिक वेदना असोत की मानसिक त्रास. आपल्याला वाटतं औषधाशिवाय आपलं काही चालणारच नाही. पण प्रश्न आहे, खरंच का आपलं शरीर फक्त औषधावर चालतं? जरा डोळे मिटा आणि आठवा, जंगलातला तो हरण ज्याला वाघानं ओरखडा दिला, तो बरा होण्यासाठी डॉक्टरकडे जातो का? नाही. तो शांत बसतो, शरीराला वेळ देतो आणि काही दिवसांत जखम भरते. झाडाची एखादी फांदी तुटली तरी ती पुन्हा हिरवी होते. नदी अडवली तरी काही काळानंतर ती पुन्हा आपला मार्ग शोधते. निसर्ग नेहमी स्वतःला बरा करतो. आणि हो मित्रांनो, आपणही तर ह्याच निसर्गाचा एक भाग आहोत. मग आपल्या शरीरात तीच शक्ती नाही का? आहे, पण आपण विसरलो आहोत. मित्रांनो, कथा अशी आहे. एका गावात रमेश नावाचा एक माणूस होता. शहरात नोकरी करून थकलेला परत गावाकडे आला होता. पण मनात एक मोठं ओझं. शरीर सगळीकडून आजारी. कधी पोट दुखायचं, कधी छातीत जळजळ, कधी डोकं जड वाटायचं. तो रोज औषधं घेत असे, पण कितीही गोळ्या घेतल्या तरी बरा वाटत नव्हता. त्याला वाटत होतं, माझं शरीर मला सोडून चाललंय. मी आता काही दिवसांचा पाहुणा आहे. एके दिवशी त्याच्या आईनं त्याला हळूच सांगितलं, बाळा, औषधं घ्या, डॉक्टरांना भेटा, पण खरी औषधं मनात शोधायला हवी. आपल्या गावात एक वृद्ध गुरु आहे, त्यांना भेटून ये. रमेश थोडा संकोचला, पण गेला. गुरूंचं आश्रम साधेच होते. मातीची भिंत, झाडाखाली आसन आणि डोळ्यात विलक्षण तेज. गुरूंनी रमेशकडे पाहिलं आणि हसत म्हणाले, काय रे बाळा, आजारांनी कंटाळलास का? रमेशच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, गुरुजी, मी रोज औषधं घेतो पण काही फरक नाही. मला असं वाटतंय, मी आता जगणारच नाही. काय करू? गुरूंनी शांतपणे उत्तर दिलं, बाळा, तुझ्या आजाराचं मूळ तुझ्या शरीरात नाही, ते तुझ्या मनात आहे. मन अस्वस्थ झालं की शरीर आजारी होतं. मन शांत झालं तर शरीर आपोआप बरे होतं. रमेशला हे ऐकून धक्का बसला. तो म्हणाला, गुरुजी, हे खरं असेल तर मला शिकवा, मला बरा करा. गुरु हसले आणि म्हणाले, बाळा, मी तुला बरा करू शकत नाही. तुला स्वतःला बरा करायचा आहे. मी फक्त तुला मार्ग दाखवीन. गुरूंनी रमेशला आपल्याजवळ बसवलं. मंद वारा वाहत होता. आकाशात पक्ष्यांचे थवे उडत होते. गुरूंनी हाताने जंगलाकडे इशारा केला आणि म्हणाले, बाळा, जरा डोळे उघडे ठेवून निसर्गाकडे बघ. जंगलातील प्राणी, झाडं, पक्षी यांचं आयुष्य औषधांशिवाय चालतं. तुला माहिती आहे का, त्यांना आजार झाले तरी ते कसे बरे होतात? रमेश आश्चर्याने म्हणाला, गुरुजी, मला कधी विचारच आला नाही. मला वाटायचं आजारी झालं की डॉक्टर हवाच. गुरु हसले आणि म्हणाले, जंगलातल्या हरणाचं उदाहरण घे. समजा वाघाने त्याला ओरखडा दिला. ते हरिण पळतं, पण मग एखाद्या झाडाखाली शांत बसतं. ते काही गोळ्या खात नाही, इंजेक्शन घेत नाही. ते फक्त शांत बसून शरीराला विश्रांती देतं. आणि काही दिवसांनी जखम भरते, हरिण पुन्हा पळायला लागतं. रमेश लक्षपूर्वक ऐकत होता. गुरूंनी पुढे सांगितलं, झाडांचं बघ. वादळानं फांद्या मोडतात, पाने गळतात, पण काही दिवसांनी त्या झाडावर नवी पालवी फुटते, नवे फुलं उमलतात. झाड स्वतःला बरे करते. त्याला बाहेरून काही औषध लागत नाही. नदीचा प्रवाह रोखला तरी ती हळूहळू स्वतःचा मार्ग शोधते.
निसर्ग स्वतःला नेहमी दुरुस्त करतो आणि आपण तर ह्याच निसर्गाचा एक भाग आहोत। म्हणून आपल्या शरीरातही तीच शक्ती आहे, फक्त आपण तिला ओळखायचं विसरलो आहोत। रमेश विचारात पडला। तो म्हणाला, गुरुजी, म्हणजे खरं तर माझ्या शरीरातच औषध आहे। गुरूंनी शांत आवाजात उत्तर दिलं, हो बाळा, तुझ्या शरीरात असंख्य लहान सैनिक आहेत, पेशी, रक्त, श्वास। हे सैनिक रोज तुझं रक्षण करतात, पण जेव्हा तुझं मन अस्वस्थ होतं तेव्हा हे सैनिक कमजोर होतात। मन शांत केलंस, त्यांना बळ मिळालं की ते पुन्हा आजारांवर लढायला तयार होतात। गुरूंनी त्याला आणखी एक दृश्य दाखवलं। दूरवर एक पक्षी आपलं घरटं बांधत होता। फांदी पडली की तो पुन्हा आणत होता, घरट पुन्हा बांधत होता। गुरु म्हणाले, हा पक्षी आपलं घर सतत दुरुस्त करतो, त्याला पराभव माहित नाही। तसंच तुझं शरीर रोज स्वतःला दुरुस्त करतं, फक्त तू त्याला साथ दे। रमेशच्या डोळ्यात आता आशेचा किरण दिसू लागला। तो हळूच म्हणाला, गुरुजी, मला आता समजायला लागलंय, जर निसर्ग स्वतःला बरा करू शकतो तर मीही करू शकतो, पण मला मार्गदर्शन होईल। गुरूंनी मान हलवली। बरोबर आहे बाळा, आजपासून तू तुझ्या आतल्या निसर्गाला जागा करायला शिकशील, शरीराचे संकेत ऐकशील, मन शांत करशील, आणि मग तुझं शरीर स्वतः बरे होईल। त्यानंतर गुरु रमेशला शरीराचे संकेत ऐकायची पहिली पायरी शिकवतात। गुरूंनी रमेशला डोळे मिटायला सांगितलं, बाळा, तुझं शरीर सतत तुला काही ना काही सांगत असतं, पण तू ते ऐकत नाहीस, म्हणून आजार वाढतात। आता शिक शरीराचे संकेत कसे ऐकायचे। रमेश डोळे मिटून बसला। गुरूंनी शांत स्वरात मार्गदर्शन सुरू केलं, तुला जेव्हा डोकं दुखतं तेव्हा तुझं शरीर सांगतं की मला विश्रांती दे। तुला जेव्हा पोटात जळजळ होते तेव्हा ते सांगतं की चुकीचं अन्न मला नको। जेव्हा छाती धडधडते तेव्हा ते सांगतं थोडं थांब, शांत हो। पण आपण काय करतो, गोळी घेतो, औषध खातो आणि शरीराच्या आवाजाला दाबून टाकतो। तो आवाज थांबत नाही, तो अजून मोठा होतो, आणि मग तो मोठा आजार होऊन समोर येतो। रमेश मन लावून ऐकत होता। त्याला आठवलं, अनेकदा ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करताना डोकं जड व्हायचं, पण तो चहा पिऊन पुन्हा कामाला बसायचा। अनेकदा पोट दुखायचं, पण तो जेवण टाळायचा नाही। तो हळूच म्हणाला, गुरुजी, खरंच मी माझ्या शरीराचं ऐकलंच नाही। गुरूंनी पुढे सांगितलं, शरीराला नेहमी सिग्नल असतो। उदाहरणार्थ, तुला तहान लागली की शरीर सांगतं पाणी प्यायचं आहे। तुला डोळे मिटायला वाटतात म्हणजे शरीर सांगतं आता झोप हवी। तुला श्वास जड वाटतो म्हणजे सांगतं थांब, विश्रांती घे। जर तू हे संकेत वेळेवर ऐकलेस तर आजार होणारच नाही, आणि झाले तरी लवकर बरे होतील। गुरूंनी रमेशला एक साधा सराव शिकवला। दररोज सकाळी आणि रात्री 5 मिनिट शांत बस, डोळे मिटून शरीराशी संवाद साध। स्वतःला विचार, आज माझं शरीर कसं वाटतंय, कुठं जडपणा आहे का, कुठं वेदना आहे का। फक्त ऐक, त्यावर लगेच उपाय शोधू नकोस, फक्त ऐकणं हाच पहिला उपाय आहे। रमेशने डोळे मिटले आणि शरीराकडे लक्ष दिलं। त्याला जाणवलं, श्वास जरा जलद आहे, छातीत जडपणा आहे। तो म्हणाला, गुरुजी, मला जाणवतं की माझं शरीर मला काही दिवसांपासून सांगत होतं, थांब, मला शांत कर, पण मी ऐकलंच नाही। गुरूंनी समाधानाने हस्त म्हटलं, अगदी बरोबर, आजपासून शरीर तुझा मित्र आहे। त्याचे संकेत ऐक, त्याचा आदर कर। जसं एखाद्या लहान मुलाला तू सांभाळतोस तसंच तुझ्या शरीराला सांभाळ।
गुरूंनी आणखी एक शिकवण दिली. जेव्हा तू आजारी वाटतोस तेव्हा लगेच स्वतःला विचार, माझं शरीर मला काय सांगतं? उत्तर मनात येईलच. ते उत्तर मान्य कर, पाळ. हा सराव केलास तर शरीर स्वतः बरे होण्याची प्रक्रिया सुरू करेल. रमेशच्या चेहऱ्यावर आता एक हलकं हसू आलं. तो म्हणाला, गुरुजी, मला आता वाटतं मी माझ्या शरीराशी बोलू शकतो. आणि हे ऐकणं म्हणजे अर्धी औषधं झाल्यासारखं आहे. गुरु हसले आणि म्हणाले, हो बाळा, हेच पहिलं पाऊल आहे शरीराचे संकेत ऐकणे. आता तू तयार आहेस दुसऱ्या पायरीसाठी, आत्मचित्रण म्हणजेच स्वतःचं निरोगी रूप मनात पाहायला. त्यानंतर गुरु रमेशला आत्मचित्रण, व्हिज्युअलायझेशन शिकवतात. आत्मचित्रण, स्वतःला निरोगी पाहण्याची कला. गुरूंनी रमेशला सांगितलं, बाळा, शरीराचे संकेत ऐकणं ही पहिली पायरी होती. आता दुसऱ्या पायरीकडे वळ, आत्मचित्रण. मनात स्वतःचं निरोगी रूप पाहण्याची कला. रमेश थोडा गोंधळला. तो म्हणाला, गुरुजी, मी आजारी आहे. छातीत जळजळ आहे, शरीर थकलं. अशा अवस्थेत मी निरोगी कसा दिसेन स्वतःला? गुरूंनी हसून उत्तर दिलं, बाळा, जसं चित्रकार पांढऱ्या कॅनव्हासवर रंग भरतो तसंच मन हे सुद्धा एक कॅनव्हास आहे. जर तू मनात स्वतःला कमजोर, आजारी म्हणून रंगवलंस तर शरीर तसंच होईल. पण जर तू मनात स्वतःला निरोगी, हस्तमुख, ताकदवान म्हणून रंगवलंस तर शरीर त्याच दिशेनं बदलायला लागेल. गुरूंनी त्याला एक सराव शिकवला. डोळे मिट, शांत श्वास घे आणि मनात स्वतःचं एक चित्र उभं कर. तू तंदुरुस्त आहेस, निरोगी आहेस, तुझं शरीर हलकं आहे. तू धावत आहेस, हसत आहेस, कामात आनंदानं गुंतला आहेस. तुझ्या डोळ्यात तेज आहे, आवाजात आत्मविश्वास आहे. हे चित्र पुन्हा पुन्हा मनात बघ. रमेशने डोळे मिटले. त्याला वाटलं तो गावातल्या रस्त्यावर पळतो आहे, मित्रांसोबत खेळतो आहे. त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. तो म्हणाला, गुरुजी, मला खरंच हलका वाटतंय. माझ्या मनात मी जणू निरोगी झालोय असं दिसतंय. गुरु हसले. हेच आहे आत्मचित्रण. मनाला जे दिसतं शरीर त्याचं अनुकरण करतं. मन ही बी आहे, शरीर हा वृक्ष आहे. जसं बी टाकशील तसा वृक्ष उगवेल. गुरूंनी पुढे सांगितलं, वैज्ञानिकही म्हणतात, आपलं मन जेव्हा एखादं दृश्य कल्पना करतं तेव्हा मेंदू तसं खरं घडल्यासारखं रसायन तयार करतो. जर तू दररोज निरोगी रूपाचं चित्र मनात उभं केलंस तर तुझं शरीर त्याप्रमाणे रसायन सोडेल, पेशी सक्रिय होतील आणि आजार हळूहळू निघून जाईल. रमेशच्या डोळ्यात चमक आली. तो म्हणाला, गुरुजी, म्हणजेच माझ्या बरे होण्याची औषधं माझ्या मनातच आहे. गुरूंनी गंभीरपणे उत्तर दिलं, हो बाळा, बाहेरचं औषध शरीराला थोडं बळ देतं, पण मनाचं औषध ते शरीराला पूर्ण बळ देतं. मनातील चित्र हेच खरी औषध आहे. म्हणून आजपासून दररोज झोपायच्या आधी 5 मिनिटं स्वतःला निरोगी रूपात बघ. तुझं शरीर हळूहळू तसं होईल. रमेशनं मान हलवली. त्याला आता पहिल्यांदाच वाटलं, हो, मी बरा होऊ शकतो. माझ्यात ती शक्ती आहे. गुरूंनी रमेशकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात थोडा आत्मविश्वास दिसत होता, पण आत खोलवर अजूनही शंका, भीती होती. गुरु म्हणाले, बाळा, आता तिसरी पायरी शिक. ही पायरी सर्वात महत्वाची आहे, ती म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिकणं. आजारी माणूस बहुतेक वेळा स्वतःवरच राग काढतो. तो म्हणतो, माझं शरीर इतकं कमजोर का आहे? मी असा आजारी का? तो स्वतःवरच नाराज होतो, स्वतःला दोष देतो. पण लक्षात ठेव,
ज्याच्यावर तू रोज रागावशील त्याला बरे होण्याची ताकद उरणार का? रमेश शांत बसला. त्याला आठवलं कित्येकदा त्यानं स्वतःला दोष दिला होता. मी नीट नाही जगलो म्हणून आजारी पडलो. मी निरुपयोगी आहे, माझ्या शरीराला काही किंमत नाही. ही वाक्यं त्याच्या मनात वाजत होती. गुरूंनी हळूवार आवाजात सांगितलं, बाळा, स्वतःला दोष देणं थांबव. जसा तू एखाद्या लहान मुलाला कवटाळतोस तसंच स्वतःला कवटाळ. स्वतःला रोज सांग, मी माझ्यावर प्रेम करतो. माझं शरीर माझा मित्र आहे. ज्याच्यावर प्रेम करतोस त्याला जपतोस आणि प्रेमानं जपलं की तो लवकर बरा होतो. गुरूंनी रमेशला एक साधा सराव दिला. दररोज आरशात उभं राहा. डोळ्यात डोळे घालून स्वतःला बघ आणि मोठ्याने सांग, मी निरोगी आहे. मी स्वतःवर प्रेम करतो. माझं शरीर ताकदवान आहे. सुरुवातीला तुला खोट वाटेल. मन म्हणेल हे खरं नाही. पण जर तू सातत्याने म्हणालास तर मन हळूहळू मान्य करेल आणि शरीर त्याचं अनुसरण करेल. रमेशने डोळे मिटले. त्याला आठवलं कित्येकदा त्याने स्वतःला कमी लेखलं होतं. तो पुटपुटला, गुरुजी, मला स्वतःवर प्रेम करणं कधीच जमत नव्हतं. नेहमी वाटायचं मी अपयशी आहे, मी निरोगी होऊ शकत नाही. पण आज मला पहिल्यांदाच जाणवतंय, जर मी स्वतःवर प्रेम केलं तर माझं शरीरही माझ्यावर प्रेम करेल. गुरूंनी हसून मान हलवली. हो बाळा, मनातला राग, दोष, अपराधगंड हे सगळं आजारांना आमंत्रण देतात. पण प्रेम, क्षमा आणि स्वीकार हे शरीराला औषधासारखं काम करतात. स्वतःला रोज माफ कर. स्वतःला रोज कवटाळ आणि मग बघ तुझं शरीर स्वतः बरे होण्याची गती दुप्पट होईल. रमेशच्या डोळ्यात पाणी आलं पण चेहऱ्यावर हसू होतं. तो म्हणाला, गुरुजी, आज मला असं वाटतं की मी पहिल्यांदा स्वतःला ख्या अर्थाने मित्र मानला आहे. आता मला खात्री आहे मी नक्की बरा होईल. गुरूंनी त्याच्या पाठीवर हलकं थोपलं. बरोबर आहे बाळा, हीच खरी औषधं आहेत, स्वतःवर प्रेम. आजपासून तू स्वतःवर प्रेम करशील, स्वतःला स्वीकारशील. आता तू तयार आहेस चौथ्या पायरीसाठी, संतुलित दिनचर्या आणि शिस्त. गुरु रमेशला चौथी पायरी शिकवतात, संतुलित दिनचर्या. गुरूंनी रमेशकडे पाहिलं आणि शांतपणे विचारलं, बाळा, सांग पाहू, तुझा दिवस कसा जातो? तू कधी उठतोस, काय खातोस, शरीराला कधी विश्रांती देतोस? रमेश लाजत म्हणाला, गुरुदेव, माझं काही ठरलेलं नसतं. कधी उशिरा झोपतो, कधी उशिरा उठतो. जेवणही वेळेवर होत नाही. कधी काहीतरी तळलेलं खातो, कधी अजिबात खातच नाही. आणि मग शरीर कल्यासारखं वाटतं. गुरूंनी डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला. बाळा, हाच तर आजारांचा पाया आहे. ज्या घराचा पाया कमजोर, ते घर थोड्याशा वायाने ढासतं. तसंच ज्या जीवनात दिनचर्येला शिस्त नाही, तिथे आरोग्य टिकत नाही. ते पुढे म्हणाले, संतुलित दिनचर्या म्हणजे काय? ठराविक वेळी झोपणं व ठराविक वेळी उठणं. साधं, हलकं पण पोषक अन्न वेळेवर खाणं. दररोज थोडं चालणं, व्यायाम करणं, श्वासावर लक्ष ठेवणं. काम आणि विश्रांती यांचं संतुलन राखणं. मनाला दररोज काही वेळ शांततेत बसू देणं. ही सगळी लहान सहान पावलं आहेत, पण यांतूनच मोठा बदल घडतो. रमेश लक्षपूर्वक ऐकत होता. त्याला आठवलं कित्येकदा तो उशिरा रात्रीपर्यंत मोबाईलवर स्क्रोल करत बसायचा. जेवण चुकवायचा किंवा ताण आला की भूक भागवायला जास्त खायचा. आणि मग सकाळी अंग दुखतन्य, डोकं जड झालन्य असं वाटायचं. गुरु पुढे म्हणाले, बाळा, शरीर हे घड्याळासारखं आहे.
जर तू ते वेळेवर फिरवलंस तर ते नीट चालतं, पण वेळ विस्कटली तर काटे अडकतात. म्हणूनच शरीराचं घड्याळ वेळेवर चालू दे. त्यांनी रमेशला सांगितलं, आजपासून 3 गोष्टी कर. 1. रोज एकाच वेळी उठ. 2. साधं पौष्टिक जेवण वेळेवर घे. 3. आणि दिवसातून किमान अर्धा तास चाल. ही साधी गोष्ट दिसते, पण तुझं शरीर आतून बदलायला लागेल. रमेश मान डोलवत म्हणाला, गुरुदेव, खरंच मी माझ्या शरीराकडे असं कधी पाहिलंच नाही. माझ्या अनियमित सवयींनीच माझं शरीर थकून गेलं. आता मी ठरवलंय शिस्तबद्ध दिनचर्या पाळणार. गुरूंनी हस्त उत्तर दिलं, हेच खरं औषध आहे बाळा. औषधांच्या गोळ्या काही दिवस बळ देतात, पण शिस्तबद्ध जीवन आजारांना जवळ सुद्धा येऊ देत नाही. आजपासून तू संतुलित दिनचर्या पाळशील, म्हणजे तुझं शरीर तुला रोज धन्यवाद देईल. रमेशच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा आत्मविश्वासाची चमक दिसली. तो म्हणाला, गुरुदेव, मला वाटतं माझं आयुष्य हळूहळू बदलतंय. पहिल्यांदा मला स्वतःवर विश्वास वाटतोय. गुरूंनी शांत स्वरात उत्तर दिलं, बरोबर आहे बाळा. तू आता 4थी पायरी पार केली आहेस. आता तू तयार आहेस 5व्या पायरीसाठी, अवचेतन मनाची शक्ती. अवचेतन मनाची शक्ती, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. गुरु शांत बसले होते. त्यांच्या डोळ्यात गहिरं आकाश सामावलं होतं. त्यांनी रमेशकडे पाहिलं आणि म्हणाले, बाळा, तुझं आयुष्य बदलण्याची खरी चावी आहे अवचेतन मन. आतापर्यंत तू विचार, विश्वास, आरोग्य याबद्दल शिकलास, पण आता तुला जे जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे मनाचा तो भाग जो तुझ्या नियंत्रणात नसतानाही तुझं सगळं नियोजन करत असतो. रमेश कुतूहलाने म्हणाला, गुरुदेव, अवचेतन मन म्हणजे नेमकं काय, आणि ते एवढं सामर्थ्यवान का आहे? गुरु स्मित करत म्हणाले, ऐक बाळा, आपलं मन 2 भागात विभागलेलं असतं. जाणीव मन, जो जागृत आहे. तू जाणीवपूर्वक विचार करतोस, निर्णय घेतोस, गणित मोजतोस. अवचेतन मन, जो नेहमी आडोशाला काम करत असतो. श्वास घेणं, रक्ताभिसरण, शरीराची स्वतःची चिकित्सा, स्मरणशक्ती, हे सगळं ते सांभाळतं. तू जाणीवपूर्वक जे विचार करतोस ते सत तुझ्या अवचेतन मनात साठवलं जातं, आणि मग तिथूनच तुझ्या आयुष्याची दिशा ठरते. रमेश आश्चर्यचकित झाला. गुरुदेव, म्हणजे मी जे विचार करतोय तेच माझं आयुष्य घडवतंय? गुरु गंभीर स्वरात म्हणाले, हो बाळा, तुझे विचार हीच बियाणं आहे, आणि तुझं अवचेतन मन म्हणजे सुपीक जमीन आहे. जर तू सतत नकारात्मक विचार पेरलेस, मी आजारी आहे, मी कमजोर आहे, मी अपयशी आहे, तर ह्याच बियाण्यांचं रोप तुझ्या आयुष्यात उगवेल. पण जर तू सकारात्मक विचार पेरलेस, मी निरोगी आहे, मी सक्षम आहे, मी यशस्वी आहे, तर तुझं जीवन त्या विचारांचं रूप धारण करेल. अवचेतन मन कधीच विनोद करत नाही. जे काही तू पुन्हा पुन्हा सांगतोस त्याला ते सत्य मानतं. त्यामुळे काय सांगायचं, काय पेरायचं हे ठरवणं तुझ्या हातात आहे. रमेश विचारमग्न झाला. पण गुरुदेव, मी ही सकारात्मक बीजं कशी पेरू? गुरु म्हणाले, बाळा, दिवसभरात 2 क्षण असे आहेत जेव्हा तुझं अवचेतन मन सर्वात जास्त स्वीकारशील होतं. झोपण्याआधी आणि उठल्यानंतर. त्यावेळी मन शांत, मोकळं आणि कोणत्याही विचारांना स्वीकारायला तयार असतं. त्या क्षणी स्वतःला सकारात्मक वाक्य सांग. मी निरोगी आणि बलवान आहे. माझं शरीर स्वतःहून बरे होतं आहे. मी आनंदी, शांत आणि प्रेमाने परिपूर्ण आहे. यश आणि समृद्धी माझ्या जीवनात सहज वाहत आहे. जेव्हा तू ही वाक्य वारंवार सांगशील, तुझं अवचेतन मन त्यांना सत्य मानेल, आणि मग ते हळूहळू प्रत्यक्षात उतरेल. रमेशच्या डोळ्यात नवा प्रकाश चमकला.
गुरुदेव, म्हणजे माझं अवचेतन मन हेच खरं औषध आहे. गुरु हलक्या हसण्यात म्हणाले, बरोबर बाळा. बाहेरची औषधं शरीराला मदत करतात, पण खरा चमत्कार तुझ्या आतल्या अवचेतन मनात आहे. जर तू त्याला योग्य संदेश दिलास तर ते अशक्यालाही शक्य करू शकतं. आरोग्य, यश, आनंद सगळं काही अवचेतन मनातून सुरू होतं. ध्यानाची खरी ताकद. गुरु रमेशकडे गंभीर नजरेने पाहत म्हणाले, बाळा, तू आतापर्यंत मनाची शक्ती, विश्वास, अवचेतन मन याबद्दल शिकलास. पण आता पुढची पायरी ही सर्वात महत्वाची आहे, ध्यान. कारण अवचेतन मन जाग करण्याचं खरं दार म्हणजे ध्यानच आहे. रमेश थोडा गोंधळून म्हणाला, गुरुदेव, ध्यान म्हणजे नेमकं काय? बसून डोळे मिटायचे एवढंच का? गुरु हसले, नाही बाळा. ध्यान म्हणजे केवळ डोळे मिटणं नाही, तर स्वतःला शोधणं आहे. मन सतत विचारांनी भरलेलं असतं. भूतकाळाची खंत, भविष्याची चिंता, ना संपणारे विचार. ध्यान म्हणजे या विचारांच्या लाटांना शांत करणं. जेव्हा मन शांत होतं तेव्हा अवचेतन मनापर्यंत पोहोचायला आपल्याला सहज रस्ता सापडतो. रमेश विचारला, पण गुरुदेव, ध्यानातून मला काय मिळेल? गुरु गंभीरपणे म्हणाले, ध्यानाचे परिणाम विलक्षण आहे. शरीरासाठी ताण कमी होतो, रोगप्रतिकार शक्ती वाढते, मेंदू शांत होतो, शरीर लवकर बरे होतं. मनासाठी शांती, लक्ष केंद्रित होणं, सर्जनशीलता, विचारांची स्पष्टता. आत्म्यासाठी शांतता, प्रेम, दयाळूपणा, स्वतःशी आणि विश्वाशी एकरूपता. शास्त्रज्ञ देखील सांगतात की नियमित ध्यानामुळे मेंदूमध्ये नवे तंतुमार्ग तयार होतात, ज्यामुळे भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढतो. रमेश हरखून गेला. गुरुदेव, म्हणजे ध्यान केलं तर माझं अवचेतन मन अजून वेगाने सकारात्मक संदेश स्वीकारेल? गुरु म्हणाले, हो बाळा. ध्यान म्हणजे मनाचं दार उघडण्याची चावी आहे. ध्यानात तू सकारात्मक वाक्य अधिक खोलवर पेरू शकतोस. उदाहरणार्थ, शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करताना मनात सांग, मी निरोगी आहे, माझं मन शांत आहे, मी ऊर्जेने आणि शांततेने भरलेलो आहे. हे वाक्यम ध्यानात वारंवार सांगितल्यास ती थेट अवचेतन मनात उतरतात. मग शरीराची चिकित्सा अजून वेगाने सुरू होते. गुरु पुढे मार्गदर्शन करत म्हणाले, डोळे मिट बाळा, सरळ बसा. श्वास आत घेताना शांतता असा विचार कर, श्वास सोडताना तणाव असा विचार कर. हळूहळू मन रिकाम होत जाईल. विचार थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस, फक्त त्यांना येऊ दे आणि जाऊ दे. काही मिनिटांतच रमेशच्या चेहऱ्यावर गहिरं समाधान उमटलं. गुरु स्मित करून म्हणाले, हेच ध्यान आहे बाळा. जिथे मन शांत होतं तिथे आत्मा प्रकट होतो, आणि जिथे आत्मा प्रकट होतो तिथे खरी चिकित्सा आणि परिवर्तन सुरू होतं. प्रत्येकामध्ये असलेली उपचार शक्ती. गुरु रमेशला म्हणाले, आता समजून घे बाळा, तुझ्या शरीरात आणि मनात अद्भुत उपचार शक्ती दडलेली आहे. आपण औषध, डॉक्टर, रुग्णालय यावर इतके अवलंबून झालोय की वाटतं औषधांशिवाय काही शक्यच नाही. पण ते खरं नाही. तुझ्या आतली शक्ती, तुझ्या अवचेतन मनाची क्षमता, तुझ्या मेंदूत निर्माण होणारी सकारात्मक रसायनं, हे सर्व तुझं शरीर स्वतःहून बरे करण्यास सक्षम आहे. गुरु पुढे सांगू लागले, विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव की हो, मी बरा होऊ शकतो. ध्यान आणि संवेदनशीलता. आपल्या शरीराचे संकेत ऐक, थोडं ध्यान कर. आत्मचित्रण. स्वतःला मनात निरोगी पहा. स्वतःवर प्रेम केलंस की रोगप्रतिकारशक्ती वाढते. संतुलित दिनचर्या. वेळेवर खाणं, झोपणं, व्यायाम, योग. अवचेतन मनाची ताकद. झोपताना स्वतःला सकारात्मक संदेश दे, कारण त्या वेळी मन सर्वात जास्त शक्तिशाली असतं.
गुरु शेवटी म्हणाले, बाळा, ही प्रक्रिया रोज कर. हळूहळू तुझं शरीर, मन, आत्मा मजबूत होतील. तुझं आयुष्य आनंदाने, ऊर्जा भरलेलं आणि निरोगी होईल. सर्वात महत्त्वाचं, तुझ्या आतल्या शक्तीवर विश्वास ठेव. कारण खरंच उपचार शक्ती तुझ्या आतच आहे. फक्त तिला जागा करायचं आहे. मित्रांनो, आजची ही कथा आणि शिकवण जर तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा, तुमचे विचार कॉमेंटमध्ये लिहा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आमच्या SR परकारे या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे चिन्ह दाबा, जेणेकरून पुढील प्रेरणादायी कथा आणि शिकवणी तुम्हाला वेळेवर मिळतील. तुमचं प्रत्येक प्रोत्साहन आम्हाला नवी ताकद देतं. मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शांत, निरोगी आणि आनंदी राहा.